श्री स्वामी समर्थ. मी प्रिया. संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा. आज अनुभव आहे सौ स्मिता बालवडकरताईंचा. भक्त कैवारी स्वामी. स्वामी भक्तीचं बाळकडू मला माझे वडील स्वामी भक्त श्री अशोक दत्तात्रय सपकाळ यांच्याकडून मिळाले आहे. श्री भाटेकाकांची ओळख ती बाबांमुळेच झाली. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली. आमची माण येथे वीटभट्टी आहे. आमच्या घरासमोरच आमची 6 एकर जमीन आहे. ती जमीन आम्हाला विकायची होती. गेल्या 7 वर्षापासून त्या जमिनीचा व्यवहार चालला होता, पण कोणीच तो पूर्ण करीत नव्हते. कोणी कमी तर कोणी जास्त अशी त्या जमिनीची किंमत ठरवत होते. जी किंमत आम्हाला पाहिजे होती ती किंमत कोणीच देत नव्हते. अनेक वेळा बसत आलेला व्यवहार मोडला. त्यामुळे मनस्ताप होत होता, कारण जमिनीची किंमत बरीच जास्त होती. श्री भाटेकाकांच्या मूर्ती संकल्पाविषयी माहिती होतीच. एकदा श्री भाटेकाकांच्या घरी जाण्याचा योग आला. श्री भाटेकाकांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांच्या घरी गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांतता जाणवली. मग मन थोडेसे स्थिर झाले. श्री भाटेकाकांनी मला स्वामी मूर्ती दिली. स्वामी मूर्ती घरी आणताच 3ऱ्या दिवशी आमच्या जमिनीचा व्यवहार झाला. किमतीतही आम्हाला हवी तशी तेवढी, किंबहुना त्यापेक्षाही जास्त मिळाली. महाराजांना वेगळे काही सांगण्याची गरज नाही. तुमच्या मनातले प्रश्न ते बरोबर ओळखतात आणि मार्गी लावतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची पदोपदी प्रचिती येते. आमच्या घरामध्ये श्री स्वामी लीलामृत पोथीचे नियमित वाचन होत असते. श्री स्वामी समर्थ कृपा अशीच आमच्यावर राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका.